वेलकम टू प्रणवारी क्रिएशन। आज आपण हे ब्लाउज तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय। तर ह्याच्यामध्ये हे हँडला जे पॅच आहे हे कसं करायचं हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर चला पाहूया। तर सर्वात आधी आहे ना ह्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर हे आहेत शुगर बीड्स। हे 1 mm चे ना मोती आहेत। हे जे बीड्स आहेत ते सगळ्यात मोठे बीड्स आहेत, 4 mm चे बीड्स असतील। तुम्ही मीडियम साईजचे पण बीड्स घेऊ शकता। जसं तुम्हाला पॅच मोठं छोटं जसं पाहिजे ना त्यानुसार तुम्ही बीड्स डिसाईड करू शकता आणि आपल्याला ॲडव्हान्स लेवलची नीडल यूज करायची आहे। सर्वात आधी मिडलला आपल्याला हा स्टोन चिटकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कलर्स पण येतात। तुमचा जसा ब्लाउजचा कलर असेल त्यानुसार तुम्ही हे स्टोन निवडलात तरी चालेल। आता हा आपण इथं ग्लू करायचा आहे। त्यासाठी मी आहे ना D7000 हा ग्लू यूज केलेला आहे। ते आपण हा लावून घेऊया अशा प्रकारे। आता हा थोडा वेळ आहे ना सुकायसाठी वेळ द्यायचा आहे आपल्याला। आता हा ग्लू आहे ना सुकलेला आहे। आता आपल्याला हे छोटेवाले बीड्स यूज करायचे आहेत। तर तुम्ही ॲडव्हान्स लेवलमध्ये ना हे अशा प्रकारे फिल करून घ्या। तुम्ही पाहू शकता एका टायमिंगला किती मोती फील होतात। तुम्ही एवढे असे मोती फील करू शकता। त्याच्यासाठी ही ॲडव्हान्स लेवलची नीडल यूज करायची आहे आपल्याला। हा साधा धागा आहे आपला, तो मी खालून आहे ना वर काढणार आहे। हे पाहू शकता एक धागा मी वर काढलाय सिंपली। आता आहे ना प्रत्येक आहे ना स्टिच ज्यावेळी आपण प्रत्येक स्टिच देतो त्यावेळी एक बॅक स्टिच देणं गरजेचं असतं। त्याला आपण फर्स्ट लॉक बोलतो। आता आपल्याला आहे ना एक बॅक स्टिच आपण दिलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता काम चालू करायचं। आता हे बीड्स आहेत ना तुम्ही एक एकच यूज करायचे। शुगर बीड्स कसं आपण 2-2 यूज करतो, तर हे बीड्स आहेत ना आपल्याला एक एकच टक करायचे। आता हे लॉक करताना आपण आतल्या साईडला आहे ना 2 स्टिच द्यायचे आणि आतमधल्या साईडला लॉक करायचं। आता हे एक लेयर झालेला आहे आपला। आता आपण मीडियम साईजचे बीड्स घेणार आहोत। पूर्ण आहे ना निडल लोड करून घ्यायचे आहे आपल्याला। जर तुमची स्टार्टिंग असेल तर तुम्ही कमी कमी बीड्स घ्या। हे पाहू शकता तुम्ही, मी पूर्ण आहे ना लोड करून घेतलेलं आहे बीड्स। आता स्टार्टिंग करायचे। सर्वात आधी एक फर्स्ट लॉक करून घेतला आणि एक एकच बीड्स टाकायचं, जास्त नाही टाकायचं। ह्याला पण इथे नाही आतमधल्या साईडला लॉक करायचं। एकदम जवळ करा, गॅप ठेवू नका ह्याच्यामध्ये। आता हे एक लेयर झालेलं आहे। आता ह्याच्यावरती काय करायचं आपल्याला, सर्वात छोटा लेयर हा वाला द्यायचा आहे। बॅक स्टिच दिली। तुम्ही जर नवीन असाल ना तर तुम्हाला असे एक एक बीड्स त्यांना सोडायला वेळ लागेल, म्हणून त्यांना जरा कमी कमी बीड्स घ्या। ज्यावेळी तुमची पूर्ण प्रॉपर अशी प्रॅक्टिस होईल ना त्यावेळी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही बीड्स जास्त लोड करायला।
आता आपल्याला हे बीड्सचं सर्कल करायचं आहे. तर ही डिझाईन कशी आहे, ही सर्कल केलं की थोडीशी मोठी बीड्स लावलेत, परत हे छोटे बीड्स लावलेत, परत हे मोठे, असे 2 ते 3 लेयर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. आपण पण सेम तीच डिझाईन करायची आहे. आता आपला हा बेस आहे ना, हा रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय. ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना चेंजेस पण करू शकता. जिथे जिथे मी बीड्स वेगवेगळे टाकले तिथं तुम्ही आहे ना गोल्डची चेन टाकू शकता
किंवा आहे ना मोठे बीट्स टाकू शकता. तुमच्या जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तशी तुम्ही ह्याच्यात आहे ना इम्प्रूव्ह करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर आता आपण काय करायचं आहे, मोठे जे बीट्स आहेत ते ना फुलाप्रमाणे आपल्याला असं भाग करायचा आहे. त्यामुळे हे बीट्स आहेत ना थोडे थोडे अंतर ठेवून लावायचे आहेत. पाहूया आपण. आता ह्याच्यामध्ये बीट्स लावायचे आहेत. तर आहे ना अंतर असं ठेवा की आपल्याला शुगर बीट्स आले पाहिजेत प्रॉपर असे. बॅक स्टिच टाकले मी एक. जर अंतराचा अंदाज लागत नसेल ना तर आहे ना टेपने ना मेजर करा, नवीन असाल तर. आता हा सर्कल आपण पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शुगर बीड्स घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरून आहे ना हे अशा प्रकारे बॉर्डर करायची बीड्सला, जेणेकरून याला फुलाचा आहे ना एक लुक तयार होईल. तर चला आता शुगर बीड्स एका टायमिंगला आहे ना 2-2 टाकायचे. अशाच प्रकारे पूर्ण सर्कल आपल्याला करून घ्यायचं आहे. हे आपलं पॅच आहे ते ऑलमोस्ट आता रेडी झाले. आता इथे आपल्याला लॉक करायचं आहे. हे प्रॉपर आता मेजर करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मधली लाईन आहे ती मी 1.5ची घेतलेली आहे, जी बाजूची लाईन आहे ती 1ची घेतलेली आहे आणि ही जी लाईन आहे ती अर्धा. अशा प्रकारे घ्यायची आहे. पूर्ण प्रॉपर मेजरमेंट घ्या आणि मग करा. आता आपल्याला इथं बीड्स लावायचे आहेत. तर आपण शुगर बीड्स लावायला चालू करतोय.
प्रॉपर जी मार्किंग आपण केलेली आहे प्रॉपर त्याच्यावरतीच आहे ना शुगर बीट्स लावायचे. 2-2 बीट्स टाकलेले आहेत. आता इथे शेवटला मोठा बीट्स आणि शुगर बीट्स ऍड करायचे इथे. आणि लॉक करून घ्यायचं. अशाच प्रकारे आता ह्या लाईनी पण करायच्या आहेत प्रॉपर. आता आपला हा प्रॉपर आहे ना पॅच तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता शुगर बीट्स, मोती हे आपण आहे ना ऑल साईज आहे ना यूज केलेले आहे इथे आणि एक सुंदर असा पॅच तयार केलेला आहे. तर तुम्हाला हे आपल्या व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केले नसतं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा.